हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इथं बॅक साईड पोटली बटनची डिझाईन बघणार आहोत. हे बघा, मी हा बॅक साईडचं पार्ट घेतला आहे. तुम्ही कोणत्या साईजचा घेऊ शकता. हे बघा, आता आपण इथून मापे टाकून घेऊ. शोल्डर घेतले मी 5.5, त्यानंतर मोंढा देखील 5.5 घेतला आहे. आणि हा 36 साईजचा ब्लाऊज असल्यामुळे हे बघा 9 इंच छाती आणि त्याच्यात 2 इंच शिलाई मार्जिन घेतली. आता आपण गळ्याचं मार्किंग बघणार आहे. वरतून 2.5 इंच घेतले आणि खाली 2.5 इंच, असं 3 पण घेऊ शकतात. 3 वर मार्क करते मी खाली, कारण की व्ही शेपचा गळा आहे आपला. बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्याला असं. त्यानंतर आता आपण व्ही शेपचा आकार देऊन घेऊया. बघा, हाताने जी ती फ्रेंच करून जमत नाही. अगोदर थोडा थोडा असा देऊन बघायचा आहे. त्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलाय. तुम्ही इकडे थोडं बाहेर देखील काढू शकता. त्यानंतर आता कट करून घेते. तर कटिंग झाली आपल्या गळ्याची. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण त्याला स्टिच करून घेणार आहोत. हे बघा, आता आपण सरळवरती सरळ ठेवून घेतलंय. आता आपण खालून कमरच्या साईडने टीप देणार आहोत. हे बघा, 1/2 इंचवर आपल्याला टीप देऊन घ्यायची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खालून पट्टी सुद्धा लावू शकता, पण मी खालून टीपच देते. व्यवस्थित सेट करून आपल्याला खालून कमरच्या साईडने 1/2 इंच ठेवून अशी टीप मारून घ्यायची. टीप मारून झाली. आता आपण गळ्याच्या साईडला देखील टीप मारायला घेणार आहोत. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला पीस थोडा सुळका आहे, त्यासाठी आपल्याला पिनअप करून घ्यावं लागणार आहे. हे बघा, असं व्यवस्थित ठेवून घेतलंय. हे बघा, गळ्याला व्यवस्थित 1/2 इंचाच्या गॅपने आपल्याला टीप देऊन घ्यायची. मी पिना लावून घेतलंय, मग टीप देऊन घेते. कारण खालून कापड सटकते, त्यामुळे 1/2 इंचाचा गॅप ठेवून आपल्याला पिनअप करून टीप मारून घ्यायची गळ्याला. तर आतमधलं कापड आपण कट करून घेऊ. व्यवस्थित कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर त्याला असे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग छान येते. त्यासाठी असे कट्स देऊन घ्यायचे. कोणताही डिझाईनचा गळा असला ना, किंवा आपल्या साध्या गोल गळा जरी असला, त्याला कट जर दिले ना, त्याची फिनिशिंग छान येते. त्यासाठी आपण असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. आता आपण हे आतली बाजू बाहेर काढणार आहोत. हे बघा, तर अशा पद्धतीने त्याचे पिसाचे खूप धागे निघत आहे. आता कमरच्या साईडने आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची. हे बघा, कमरच्या साईडने मी अगोदर दाब टीप देऊन घेते. व्यवस्थित ताट ठेवून आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची.
साईडला दाबटीप देऊन झाली आपली. आता गळा व्यवस्थित सेट करायचा आपल्याला, गळ्यावर दाबटीप द्यायची. व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे कापड. त्यावर आता दाबटीप देऊन घेऊ आपण. व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची. इथं टर्न करायचे, कारण थोडंसं इथं कोणाने तो कोण आपल्याला असा टिपमध्ये येऊ द्यायचा नाही, कारण जर सारखी आपण टिप मारून घेतली तर तो आकार आपला व्यवस्थित दिसणार नाही. त्यासाठी थोडंसं तिथं टर्न करून घ्यायचं आपल्याला. गळ्याला आपली टिप मारून झाली आहे. आता आपण साईडने अस्तर ब्लाऊज पीसला पॅक करून घेणार आहोत, टिप मारून घेणार आहोत. व्यवस्थित टिप मारून घ्यायची, जॉईन करून घ्यायचे ब्लाऊज पीसला. दोन्ही साईडचं पॅक करून घेऊ आपण. व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. ब्लाऊज पीसचे खूप धागे निघत आहे. डोला सिल्क साडीमधला हा पीस आहे, त्यामुळे खूप असे धागे निघत आहे. पण डिझाईन खूप छान तयार झाली. खूप डिझाईन चालू आहे सध्या ही. आता साईडचं कापड आपण कट करून घेणार आहोत. एकदम अशी झगमग पण नाही आणि अशी एकदम सिंपल आणि सोबर, एकदम खूप छान दिसते ही डिझाईन. खूप सोपी पद्धत आहे, एवढं अवघड पण नाही. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. इकडनं देखील साईडचं कापड आपण कट करून घेऊ. तर कापड कट करून झालंय आपल्या साईडचं. आपल्याला आता बॅक साईडला टक्स द्यायचे. त्यासाठी आपण शोल्डरचं सेंटर काढायचं आहे. हे बघा, शोल्डर असं फोल्ड करून आणि असं शिलाई देऊन 4 ते 4.5 इंचावर आपल्याला ही टीप देऊन घ्यायची बॅक साईडच्या टक्सची. इकडनं देखील मी देऊन घेते. व्यवस्थित शोल्डर असं फोल्ड करून घ्यायचे. फोल्ड करून लॉक करून घ्यायचे. हा टक्स आणि तो टक्स असा हे बघा मोजून घ्यायचा व्यवस्थित सर्कल, आणि दोन्ही टक्स सारखेच आपल्याला स्टिच करायचे. हे बघा, आता आपले बॅकला टक्स देऊन झाले. बघा, अशा पद्धतीने आपला वीने तयार झाला आहे. त्यानंतर आपण आता पोटली बटनसाठी घेणार आहोत. बघा, मी हे मधलंच कापड घेतले, त्याचे असे चौकोन चौकोन कापून घेते. त्यानंतर दोन इथे मध्ये फोल्ड आहे ते कट करून घ्यायचे आहे आपल्याला. त्यानंतर आपण आता पोटली बटनसाठी हे थर्मोकॉलचे बाउल घेतले. हे बघा, ते आपल्याला असे मध्ये ठेवायचे आणि असे व्यवस्थित त्याला खाली पिळा द्यायचा आहे. पिळा देऊन ते आपल्याला धाग्याने ते लॉक करायचे. हे बघा, असा धागा घ्यायचा आहे. त्या धाग्याने असे
हे पोटली बटन लॉक करायचे. खूप सोपी पद्धत आहे, खूपच सोपी. आणि आपल्याला टिप देताना सुद्धा म्हणजे जे आपण ते कापडमध्ये टाकतो ना, त्यापेक्षा हे पोटली बटन खूप छान आहे. कारण आपल्याला टिप देताना असं काही वेळेस काय होतं, तिथे एकदम जाड आल्यामुळे कापड पुढे सरकत नाही ना, तर त्यासाठी हे थर्मोकॉलचे बाऊल खूप छान. आणि पोटली बटन एकसारखे होतात, असे कमी जास्त होत नाही, व्यवस्थित पण दिसायला दिसतात. हे बघा, मी दुसरे देखील तुम्हाला देऊन दाखवते. सेम तीच पद्धत आहे आपली. दोऱ्याने त्याला व्यवस्थित लॉक करायचं आहे 3-4 वेळेस असं. परत एकदा अजून एकदा करून दाखवते. असे आपल्याला 20 ते 25 पोटली बटन लागतील. कारण आपल्याला पूर्ण गळ्याला 1-1 इंचाच्या अंतरावर ते पोटली बटन लावायचे. तुम्ही अर्धा-अर्धा इंचाच्या अंतरावर देखील लावू शकता. पण मी 1-1 इंचाच्या अंतरावर लावते. तुम्हाला मी तसं पुढे दाखवतेच. पण एकदा हे तुम्हाला बनवून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता इथे 20-25 पोटली बटन सेम त्याच पद्धतीने सर्व बनवून घेतले. आता मी तुम्हाला बॅक साईडचा गळा घेते आणि त्यावर कसे लावायचे ते दाखवते. हे बघा, आता हा आपण बॅक साईडचा गळा घेतला आहे. त्यावर वरतून अर्धा इंच आपण शोल्डरला टिप मारतो. ते अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला. त्या अर्धा इंचापासून खाली 1-1 इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा, वरती ते अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल, ते सोडून 1-1 इंचावर असं मार्क करून घ्यायचे. म्हणजे जेणेकरून आपले मागे पुढे होणार नाही, व्यवस्थित लागल्या जातील ते. त्यासाठी असे 1-1 इंचावर सगळे पोटली बटन मार्क करून घ्यायचे. हे बघा, सेंटरपर्यंत मी 1-1 इंचावर व्यवस्थित मार्क केले. आता मी तुम्हाला लावून दाखवते. दोन्ही साईडने सेम करायचे. अर्धा इंचावरती आपल्याला सोडून द्यायचे, कारण आपल्याला ते शोल्डर दाबण्यामध्ये जाणार आहे, त्यासाठी. हे बघा, हे बॅक साईडचं म्हणजे थोडं एक्स्ट्राचं कापड असतं ते कट करून टाकायचं आपण. आणि बघा, इथं असं व्यवस्थित ठेवायचे ते पोटली बटन खाली आणि टिप द्यायची. लॉक करून घ्यायचे 1-2 वेळेस. हे बघा, त्यानंतर आपण दुसरे देखील त्याच पद्धतीने घेऊ. कट करून टाकायचे मागचं एक्स्ट्राचं कापड. परत त्या 1 इंचाच्या जिथं मार्क केले तिथं आपल्याला ठेवायचं आहे ते. खूप सावकाश पद्धतीने हे काम करायचं, जास्ती घाई करायची नाही. कारण आपण जेवढं सावकाश पद्धतीने करू ना, तेवढंच आपल्या गळ्याचा लूक देखील छान होईल. कारण तुम्ही जेवढं घाईत केलं जाशाल ना, तर ते पोटली बटन मागे पुढे लागले तर तुम्ही खूप सावकाश करावं लागतं हे काम. व्यवस्थित लॉक करून घ्यायचं 1-2 वेळेस. मागचं एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घेतोय थोडं थोडं. आणि इथं असं व्यवस्थित अटॅच करायचे. अशा पद्धतीने परत एकदा मी तुम्हाला असं कट करून आणि ते लावून दाखवते. अशा पद्धतीने आपण सर्व गळ्याला 1-1 इंचाच्या अंतरावर ठेवून हे पोटली बटन लावून घेणार आहोत. सेम याच पद्धतीने मागे पुढे एकदा लॉक करायचं परत आणि 1-1 इंचाच्या अंतरावर हे पोटली बटन असे लावून घ्यायचे. अशा पद्धतीने बघा, व्यवस्थित तिथे लॉक करायचं आहे आपल्याला. व्यवस्थित पोटली बटन लावून घ्यायची. मी पूर्ण गळ्याला लावून घेते. हे बघा, आता शेवट 1 ते 2 राहिले, मी तुम्हाला शेवटचं दाखवते. दुसऱ्या साईडने देखील आपल्याला सेम त्याच पद्धतीने फॉलो करायचे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर ताईंनो व्हिडिओला एक लाईक जरूर करत जा. आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. लाईक देखील करत जा, जेणेकरून म्हणजे कमेंट करत जा. तुम्हाला जर काही अडचण वगैरे आली तर कमेंट देखील करत जा. हे बघा, आता फायनल लुक आपल्या गळ्याचा किती छान दिसतोय. मी त्याच्यावर परत एक टीप देऊन घेते, म्हणजे जेणेकरून पॅक होऊन जाईल. तुम्ही यावर लेस वगैरे देखील लावू शकता, पण मी काहीच लावले नाही, सिंपलच असंच ठेवलं आहे. असाच लुक खूप छान वाटतोय ब्लाऊजचा.
पद्धतीने डबल टिप मारून घेतली. हे बघा आपल्या व्ही शेपचे पोटली बटनचे नेक तयार आहे. छान दिसतोय. तुम्ही देखील ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा ताईंनो. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटतील. हे बघा किती छान दिसते. तुम्ही देखील ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे आणि मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत शिकवलंय. खूप छान लुक आलाय. धन्यवाद.